तुम्ही बघत असलेला हा खड्ड्याचा रस्ता शहरातल्या कुठल्या लांबच्या वस्तीतला नाही, तर गंगापूर रोड सारख्या शहरातील मोक्याच्या ठिकाणचा। कॅनडा कॉर्नर पासून चोपडा लॉन्सकडे जाणाऱ्या या रस्त्यावर खड्डेच खड्डे पाहायला मिळतात। केवळ हाच परिसर नाही तर सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड अशा सर्वच भागातील रस्त्यावर खड्ड्याचं साम्राज्य बघायला मिळतं। नागरिकांची ओरड सुरू होताच महापालिकेकडून मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी केली जाते। मात्र 2-3 दिवसात पुन्हा परिस्थिती जैसे थे होते। शहरातील अंतर्गत रस्त्याबरोबरच कुंभमेळा काळात झालेल्या दिंडोरी रोड, गंगापूर रोड यासारख्या महत्त्वाच्या रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झाली आहे। त्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोठे खड्डे आहे। पाऊस ज्या वेळेस पडतो त्यामध्ये पाणी साचते, त्यामुळे जो ड्राईव्ह करतो त्याला खड्डा आहे की काय ते समजत नाही, त्यामुळे ॲक्सिडेंटचे मोठ्या प्रमाणात सध्या ॲक्सिडेंट होत आहे। त्यामुळे महानगरपालिकेने रस्त्यांकडे त्वरित लक्ष द्यावे। भरपूर ॲक्सिडेंट होत आहे, भरपूर लोकांना त्रास होत आहे आणि त्याच्यावरती फक्त त्यांचं काय रेती वगैरे टाकून देतात, तर परत पाऊस पडला की ती रेती वाहून गेली की परत सारखं जसे की तसंच। ते फक्त काय तर कॉन्ट्रॅक्टदारांसाठी फायद्याचं आहे, कधी खड्डे पडले तर त्यांच्यासाठी उपयोगी होतं, पण जो नागरिक आहे त्याला तो त्रास जसा आहे तसाच आहे। पालिकेतील सत्ताधारी मनसे आणि राज्यातील सत्ताधारी भाजपमध्ये कुंभमेळा कामाच्या श्रेयाची लढाई रंगते। शहरातील रस्त्याची कामं गुणवत्तापूर्ण झाल्याचा दावा मनपा प्रशासनानं वारंवार केलाय। मात्र शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य दिसू लागल्यानं पालकमंत्र्यांनी रस्तेच काय तर कुंभमेळा काळात कुठलंही काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर त्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। तर मनसेनं यावर सारवासारवीची भूमिका घेतली आहे। मी सांगितलं की आता अशी जर पुढे तक्रार असेल की कामं खराब झालीत किंवा कमी दर्जाची झालीत, तिथे खड्डे पडत आहेत किंवा अजूनही कुठल्या कामाच्या संदर्भात तक्रार असेल, निश्चित त्या कामाची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल आणि चौकशी अंती जर असं काही त्यात आढळून आलं तर निश्चित संबंधित अधिकारी असतील, ठेकेदार असतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आता त्याच्यासाठी आता महापौरांचं आमचं जे बोलणं झालेलं आहे का त्याच्यासाठी त्यांची जी मीटिंग झाली, बैठक झाली आणि तातडीने त्यांनी काम हाती घेतलेलं आहे का ज्या रस्त्यांना आता खड्डे पडले किंवा काय पडलं ते पालिकेचं काम आहे, ते पालिका करणारच आहे। शहरातील खड्ड्यावरून राजकारण रंगलंय। निवडणुकांचं वर्ष असल्यानं राजकीय पक्ष या खड्ड्याच्या मुद्द्यावरून पुढील काही महिने एकमेकांवर चिखलफेक करत राहतील। तर नाशिककरांना मात्र जोपर्यंत रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत जोखीम पत्करून प्रवास करावा लागेल। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।